भस्मासूर माहिती आहे का सगळ्यांना? भस्मासूर भगवान शिवजीची सेवा करायचा. काय करत होता? आत्ताच सांगतो बरं का, कीर्तन तुमच्या आणि माझ्या संवादातून झालं पाहिजे, तरच तुमच्या त्या अंतकरणापर्यंत पोहोचल. नाहीतर आलो, बोललो, तुम्ही ऐकलं, तुम्ही घरी गेले, मी घरी गेलो, तसं झालं नाही पाहिजे. दोघांच्या संवादातून जे ज्ञान एकमेकांना मिळतं ते जगात दुसऱ्या कोणत्याच पुस्तकात भेटत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. संवाद खूप महत्वाचा आहे हवा. जर तुमच्याविषयी माझ्या मनात कुणी द्वेष घातला तर आपला द्वेष संवादातून मुक्त होतो. पण लोक संवाद करत नाहीत महाराज. एखाद्या विषयी आपल्या कानात काही भरवलं तर आपण त्याचंच खरं म्हणून चालतो. पण खरी गोष्ट अशी आहे, आपल्या एखाद्या व्यक्तीविषयी मनात द्वेष असेल तर सरळ त्याला जाऊन बोलायचं. इथं काय होतं माहिती आहे का, एक विश्वास कायम राहतो. आणि जो मध्ये मध्ये करत असतो चमच्यासारखं, चमच्याचं काम काय असतं माहिती आहे का? आबा माता माऊली आहेत नाही तर आबाकडे यायला सगळं, हे तिकडे वर्ग. विठाला चमचा काय करतो? माता माऊली बोलत चला. हसायला तो गंगू अक्का आहेत का? चमचा काय काम करतो सांगा ना पटकन. अहो महाराज पातीला खाली करतो, करतो का नाही? तसं. आणि पातीला खाली करायचं काम झाल्यावर काय, यूज अँड थ्रो, फेकून दिला जातो महाराज. म्हणून चमच्याने जरा सावधगिरी बाळगायला पाहिजे माहिती. एखाद्या विषयी आबा चांगलं चांगलेलं फिसकून टाकतात तर म्हणजे विश्वास हा कायम राहिला पाहिजे माणसाचा महाराज. आणि एका द्वेष हा कशातून निघून जातो? संवादातून. म्हणून संवाद झाला पाहिजे. मला बोलत चला म्हणजे आणखी सोपं करून सांगता येईल. विठाल विठाल. भस्मासूर हा कृतज्ञ वृत्तीचा होता महाराज. भस्मासूर हा कृतज्ञ वृत्तीचा होता. भगवान शिवजीची सेवा करायचा महाराज. काय सेवा करत होता? भस्म आणून देत होता. भगवान शिवजीला दोन गोष्ट खूप प्रिय आहेत महाराज. एक म्हणजे देवाचं नामस्मरण आणि दुसरं म्हणजे भस्म. असं भगवान शिवजीला आवडणारं भस्म हा भस्मासूर दररोज आणून देत होता महाराज. लॉकडाऊन मध्ये त्याला जास्त काय फिरायची गरज नाही पडली. आबा पहिल्या लाटेत त्याला फिरायचीच गरज पडली नाही. दुसऱ्या लाटेत थोडा भटकायला लागला महाराज. मग तो भस्म शिवजीला आणून द्यायचा. असा हातावर भस्म घ्यायचा आणि शिवजीला आणून द्यायचा महाराज. मग शिवजी पूजा वगैरे झाल्यानंतर ते भस्म सगळ्या अंगाला लावायचे आणि भस्म सर्व प्रसन्न व्हायचे. मग दुसऱ्या लाटेमध्ये भस्माचं प्रमाण कमी झालं, भस्म भेटणं झालं महाराज. थोडा तुटवडा यायला लागला. दुसऱ्या लाटेमध्ये सावध झाले महाराज. गावागावाकनी आबा आपली कुठं होती हद्द? नवीन माणूस गावात यूज देत नव्हती. त्या टायमिंगला गायच्या पिल्ला झालती. लय जणांच्या सुटल्या म्हणतो तर 50 रुपयाला झालती की नाही आबा? खोटं बोलणार नाही. नारदाच्या गादीवर 50 रुपयाला झालती आणि लय जणांच्या सुटल्या. मदिरा नाही सुटली कारण ती जागेवर पोहोचत होती महाराज. किती महाग झाली तरी घेतच होते. इकडून गाडी गेली की इकडून, तिकडून गाडी गेली, पोलिसाला सुद्धा मिळावू देत नव्हते महाराज. मग लॉकडाऊन मध्ये त्याला काय जास्त फिरायची गरज नाही पडली. पण दुसऱ्या लाटेत थोडा फिरायला लागला महाराज. प्रमाण कमी झालं, लोक सावध झाले, काळा चहा पित होते, अद्रक टाकत होते. विषाणूवर चाचणी माझी केली आबा बरं का. आंबोजोगायला गेलतो मी, काम होतं. इतकी आतमध्ये काडी घालते ते चाचणी करण्यासाठी नाकाच्या, तसली भयंकर नाही. कोरोना झालेला परवडला पण ती चाचणी परवडत नाही मला. विठाला दुसरी लाट संपली महाराज. मग आबा भस्म भेटना झालं ना. मग एके दिवशी भस्म आणायला उशीर झाला. भगवान शिवजी म्हणाले, भस्मासुरा आज भस्म लाने में इतना विलंब क्यों हुआ? गुलाब हिंदीवर का समजून घ्या. भस्मासुरा आज भस्म लाने में इतना विलंब क्यों हुआ?
तेव्हा भस्मासूर बोलू लागला, महाराज देवा लॉकडाऊन झालं, संपलं सगळं, लोक आपल्या आपल्या कामाला लागले, कीर्तन भजन सुरू झालं, आता काय भस्म भेटणं झालं, कुणी मरजनाच गेलं. आपण सगळे होते ते त्या लाटेमध्ये गेले. आणि कोरोना नाही म्हणत 23 वर्षाचा जवान मरत होता महाराज, आणि कोरोना हाय म्हणत 105 वर्षाची म्हातारी ठणठणीत घरी येत होती. लय भेट होत बरं का, ती अँब्युलन्सची गाडी जरी वाजली तरी नुसते पळत होते माणसं. लॉकडाऊन परत येऊ नये, कोरोना यावं पण लॉकडाऊन येऊ नये. विठाला विठाला. मग असं झाल्याच्या नंतर एके दिवशी भस्मासूर रिकाम्या हाताने गेला शिवजीकडे आणि म्हणू लागला, देवा मला माफ करा, आता काय भस्म मिळणं झालंय. भगवान शिवजी म्हटले, हे बघ भस्मासूर, तू आजपर्यंत माझी सेवा केलीस, काहीतरी युक्ती काढ आणि भस्म आणून दे मला, काही पण कर. मग तो म्हणला, महाराज तो राक्षस वृत्तीचा होता, राक्षस वृत्तीचा असल्यामुळं म्हणला, देवा मग वरदान द्यावं लागतंय मला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जागेत जळून भस्म झाला पाहिजे. महाराज तुम्हाला भेटलेस, तुम्ही कुठं जाताना आधी, सगळ्यात आधी कुठं जाताना? आबा तुम्ही कुठं जाता? तसं वरदान, डोक्यावर हात ठेवला की भस्म माणूस. तुम्ही कुठं जाता? भगवान महाराज शिवजीने वरदान दिलं, तसंच तू भोळा शंकर आहे. वरदान दिल्याच्या नंतर भस्मासूर महाराज बलवान होत चालला, पाताळात गेला. पाताळातले सर्व लोक त्याला भिवून पळायचे. महाराज पृथ्वी लोकावर आला, मृत्यू लोकावर आला, सगळे लोक त्याला भिवून पळायचे. वरी स्वर्गात गेला, देव सुद्धा पळायले त्याला भिवून. तर आता ज्याच्या डोक्यावर मरण कोणाला आवडत नाही. मग नारदजीनी देवाने मिळून एक युक्ती काढली. महाराज नारदजी कळीचे नारायण आपल्या समाजात पण आहेत बरं का, तेच सांगतोय. आता कळन तुम्हाला शेवट, पुराविषयी बोलणार नाही आबा एकही शब्द. पहिलंच कीर्तन आहे पण डामडुमच झालं पाहिजे. विठाला विठाला. कीर्तनकारांनी पुरावा देऊनच बोललं पाहिजे, नाहीतर कीर्तनकाराला पण मी पुरावा देऊन बोलणार आबा. असं झाल्याच्या नंतर नारदजी भस्मासुराकडे गेले ना, अरे भस्मासुरा, याच्या त्याच्या डोक्यावरती काय हात ठेवतोस, त्या भगवान शिवजीच्या डोक्यावर हात ठेव, त्याची सुंदर पत्नी तुला प्राप्त होईल. चलबिचल झाला महाराज भस्मासूर. चलबिचल झाल्याच्या नंतर जो हातामध्ये भस्म घेऊन जाणारा भस्मासूर होता, तो असा हात घेऊन निघाला कुठं? भगवान शिवजीकडं. भगवान शिवजीने लांबूनच बघितलं, अर गिरायक आपल्यावरच पलटलंय. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शिवजीने बघितलं ना, महाराज आता आपलाच नंबर आहे. भगवान शिवजी पळायला लागले. भगवान शिवजी पुढं, भस्मासूर मागं. भगवान शिवजी पुढं, भस्मासूर मागं. भगवान शिवजी गेले ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवा काय पण करा पण मला वाचवा. ब्रह्मदेव म्हणले, देवा वरदान तुम्हीच दिलंय, भक्त तुमचाच आहे, सेवा तुमचीच करत होता, तुमचं तुम्ही घ्या बघून. असे माणसं लय महाराज विचित्र असतात बरं का. खायचं एकाच, फिरायचं एका जणासोबत आणि मतदान तिसऱ्यालाच. असे खळवृत्तीच्या माणसापासून लय लांब राहायचं, सावध. कळूच देत नाहीत महाराज. इतकं गोड बोलतात, इतकं गोड बोलतात, तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करतात महाराज. तसं काम आपल्याला जमतच नाही ना बाबा. लयच लय मऊपणाने घेतात आपल्याला. ब्रह्मदेव म्हणले, नाही आपल्याला जमतच नाही म्हणले. तुम्ही काय करा, विष्णूकडे जावा. ब्रह्मा विष्णू महेश तिघच मेन आहेत ना, मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर अँड होम मिनिस्टर. नाही मराठी आली मध्ये महाराज. विठाला विठाला. मग भगवान शिवजीकडे गेले. भगवान शिवजीला म्हणाले, देवा काय पण करा पण या भस्मासुराचं काहीतरी नियोजन करा. असं म्हटल्याच्या नंतर भस्मासूर पाठीमागं पळतो. भस्मासूर पळतोय, पुढे शिवजी पळतायत. भस्मासूर पाठीमागं, शिवजी पुढं. भस्मासूर पाठीमागं, शिवजी पुढं. विष्णूला महाराज आता दया आली ना, भगवान महादेवाचं हे करायचं म्हटल्यावर. म्या इतके पुस्तक वाचले आबा बरं का, पण महादेवाच्या आई वडिलाचं काय नाव अजून सापडलं नाही. तुम्हाला सापडलं असलं सांगा बा. सापडले का?
कारण सृष्टीचा रचताही तोच आहे आणि सृष्टीमध्ये कोणाला जन्माला घालायचं आणि कोणाला उचलायचं हे त्याच्या हातात आहे. वा, असं भगवान विष्णू गेले महाराज. भगवान विष्णू सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर जो स्त्रीला बघून थांबणार नाही हा राक्षस कसला महाराज. जो स्त्रीला पाहून थांबणार नाही तो राक्षस कसला महाराज. स्त्रीला पाहून थांबला त्याच्या मनामध्ये लड्डू फुटला. त्या पार्वतीपेक्षा हीच खूप भारी म्हणला महाराज. माता मावल्या लयच विचित्र महाराज. काय काम असलं की जेवाय बसले की कुजबुज कुजबुज कर. काय काम करून घ्यायचं असलं की जेवाय बसल्यावरच करून घ्यायचं. लय ह्यांच्यासारखे चपळण चालक सरकाराला येड लावलं तर लाडक्या बहिणीचा पडला का हप्ता पडला का 30,000 महिला वगळल्यात ना. आताच पडला 2 दिवस झालं. 65 वर्षाच्या म्हातारीने लाभ घेतलाय. म्हणजे दोन्हीकडे नाव लावलंय आबा. म्हणून जास्त काय बोलायचं नाही. लय आरक्षित आहे. विठाला विठाला मोहिनीचं खूप सुंदर असं रूप धारण केलं. आता इंद्राच्या दरबारात नाचगान करणारी मोहिनी होती महाराज. मग भस्मासुराने भस्मासुरांना विचारलं, हे सुंदरी कुठे चाललीस. सुंदरी म्हणाली, मोहिनी म्हणाली, मी माझ्या लग्नाकरिता वर शोधण्याकरिता चालली. तो म्हणाला, मग माझ्यात काही कमी आहे का. पण तिने एक वाक्य लय भारी टाकला आबा. माझी आट आहे म्हणली, मी जसं नाचल तसं तुला नाचता आलं पाहिजे. आणि प्रत्येक महिलाची हीच आट असते. आमचे हे आमच्या तालावरच नाचले पाहिजे. कसे लय झर महाराज. हे कार्यकर्तेच लय झर. थोडस कट करा बर का आता गावठी भाषे. आणि कॉन्फिडन्स एवढा पहिले कीर्तन जन्मभूमीमध्ये बरोबर ना आबा. हा, इथं पाटण बीट जमतच नाही आपल्याला. जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी महाराज. लॉकडाऊनचा परिणाम आहे. 4 वर्षाचे सगळे काढले असते तर धिंगाणाच होता महाराज. 2च वर्ष झाले. पण सद्गुरू रामकृष्ण बुवांची कृपा आहे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची कृपा आहे. त्या मठावरती सेवा केल्याचा हा परिणाम आहे. जेथे ज्ञानाचा कुरटा तिथे सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगून. जिथे सेवा आहे तिथे मेवा भेटतोच महाराज. फक्त सेवा अंतकरणातून झाली पाहिजे. वरवरच्या सेवेला काही उपयोग नाही. माऊली म्हणतात, मोर अंगे अशेष पिशे असती डोळस परी एकली दृष्टी नसी तैसी ते गा. जर मुख्य पाहण्याचे डोळे नसतील तर मोराच्या पिसावरील असंख्य डोळ्याचा काहीच उपयोग नाही महाराज. म्हणून सेवा करायची तर अंतकरणातून करा. त्याचं फळ आहे आणि त्याचा मोबदला आहे. इतका भारी भेटतो महाराज. तुम्ही आज डोळ्यानं प्रत्यक्ष पाहताय. विठाला मग ती म्हणाली, महाराज मी जसं नाचल तसं तुम्हाला नाचता आलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये लड्डू फुटलं. नाचायचं तर आहे म्हणला, पण लग्नच आहे पुन्हा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तयार झाला नृत्य करायला. जशी मोहिनी गिरकी मारायची तसाच हा भस्मासूर गिरकी मारायचा महाराज. जसा तिने कमरेवर हात ठेवला तसा हा भस्मासूर कमरेवर हात ठेवायचा. जसा तिने खांद्यावरती हात ठेवला तसा तो पण खांद्यावरती हात ठेवायचा. आणि नृत्यामध्ये एवढं मग्न झाला. जसा तिने डोक्यावर हात ठेवला तसा लक्ष आहे बर का. लाडकी बहीण उगच नाही महाराज. 12,500 रुपयाचा हप्ता आताच धरून पण लक्ष बारीक देऊन ऐकतात महाराज. संख्या बघा ना, आहे भरपूर आहे. विठाला विठाला
जागी जाऊन भस्म झाला, पुराव्यानिशी बोलत नाही. जेतेची या कृपा लाहीजे वरू, तेतेची मने व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं बाबा, जिथून कृपा झाली तेथेच व्यभिचार करायला निघाला. पार्वतीच्या अभिलाषाने भगवान शिवजीच्या डोक्यावरच हात ठेवायला निघाला. ज्याने उपकार केला त्याच्यावरतीच अपकार करायला निघाला. परिणाम काय झाला? जागीच जळून भस्म झाला महाराज. उदाहरण घरी घेऊन जा. ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याच्या उपकाराला विसरून जाऊ नका महाराज, नाही तर तुम्ही पण भस्मासुराचे अवलाद आहोत महाराज. विठाला